नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत आणि सरोज दोघंही ऑफिसमध्ये बोलत बसलेले असतात आणि सरोज मात्र अद्वैतला विचारत असते की काय ठरवलंय, मग काय निर्णय आहे तुझा, डिवोर्स घेण्याबद्दल काय ठरवलेलं आहे. हा प्रश्न अद्वैतला सरोज विचारत असते. त्यांचं ऑफिसचंही बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच याच गोष्टींवरती डिस्कशन चाललेलं असतं. कारण सरोजला काहीही करून अद्वैतच्या मनातून कलाला काढायचा आहे आणि अद्वैतचा संसार तोडायचा आहे. आणि इकडे कला मात्र वाळवणाला हळदी कुंकू लावून नमस्कार करणार असते. त्याच वेळी तिच्या हातातून हळदी कुंकवाचं जे पंचपाळा आहे ते खाली पडतं आणि त्यातलं कुंकू सांडतं. तेव्हा मात्र कलाला धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की हे सगळं काय झालंय, असं अपशकुन का घडलं आहे, हे घडायचं कारण काय आहे, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि कला मात्र म्हणत असते की हे का घडत आहे आणि देवी आईचा काही वेगळा संकेत नाहीये ना. अशा अनेक शंका कलाच्या डोक्यात येऊ लागलेल्या असतात आणि कला विचार करत असते. तेवढ्यातच संगीता तिथे येते आणि संगीता म्हणते, काय झालं ग कले. तेव्हा कला सांगू लागते, अगं अचानकच हे झालेलं आहे, मला नाही कळते हे सगळं कशामुळे झालेलं आहे. आणि त्याच वेळी संगीता देवी आईला नमस्कार करते आणि म्हणू लागते की देवी आई, काही संकट तर येणार नाहीये ना. आणि इकडे आबांना वेगळीच हुरहुर लागून राहिलेली असते. आबा म्हणत असतात की काय आहे हे सगळं, का मला असं वाटायला लागलेलं आहे, काहीतरी वेगळं घडणार आहे, काहीतरी विपरीत घडणार आहे, असं मला का वाटत आहे, असं आबा बोलत असतात. आणि आबा म्हणत असतात काहीतरी वेगळं आहे आणि मला लवकरात लवकर आता काहीतरी ठरवावं लागणार आहे, हे आबांचं चाललेलं असतं. इकडे संगीता आणि कला बोलत असतात. कला म्हणत असते की आई हे सगळं काय झालं, का सांडलं असेल ते पंचपाळं, काही प्रॉब्लेम तर नसेल ना, असं संगीताला ती विचारत असते. तेव्हा संगीता म्हणत असते, अगं काही नाहीये, तुझे बाबा म्हणतात की नाही सांग बरं, कधी कधी ना आपण जास्त विचार करतो. कला म्हणते ठीक आहे, मी कागद घेऊन येते ते भरायला, असं म्हणत कला आतमध्ये येते आणि कपाटावरचा कागद काढते. त्यावेळेस तिला एक पाम्पलेट दिसतं आणि ते पाम्पलेट ती पाहतच राहते. कारण त्याच्यामध्ये जो मूर्तीचा फोटो असतो तो पाहून कलाला खूपच भारी वाटलेलं असतं आणि कला त्या फोटोंकडे पाहत राहिलेली असते. कला म्हणत असते की नक्कीच हा फोटो खूपच भारी आहे, छान आहे ती मूर्ती, असं कलाचं बोलणं चाललेलं असतं. आणि कला म्हणत असते की खरंच ती मूर्ती ना खूप छान आहे. आणि असं म्हणत ती मूर्ती घेऊन कला बाहेर येऊ लागते. आणि त्याचबरोबर संगीता मात्र आता तिथं असते. कला म्हणत असते, अगं आई हे काय आहे, किती सुरेख आहे ती मूर्ती, किती म्हणजे त्याच्यावरचं कारागिरानं केलेलं काम जे आहे ते खरंच खूपच भारी आहे. आणि त्याचबरोबर तिथं जे पॅम्पलेट असतं, सदर मूर्ती अशा तऱ्हेने पूर्ण करणारा मूर्तिकार त्यांना पाहिजे असतो. अशी मूर्ती जी व्यक्ती बनवेल त्या व्यक्तीची त्यांना गरज असते आणि म्हणूनच त्यांनी हे पॅम्पलेट छापलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे आबांनाही काळजी वाटत असते. आबाही आता त्यांचं कपाट उघडतात, लॉकर उघडतात आणि मग लॉकरमधला तो फोटो काढतात आणि आबांनाही धक्का बसलेला असतो. आबा म्हणत असतात की हे सगळं काय घडतंय, म्हणजे मला असं का कळतंय, मुरूर लागून राहिली, काहीतरी विपरीत घडणार आहे असं मला का वाटत आहे. हे सगळं आबांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच आबा म्हणू लागतात की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी खूपच विचित्र आणि विपरीत घडत चाललेल्या आहेत, त्यामुळं मला आता विचार करावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर आबा म्हणत असतात की ह्याच वेळेस, या पूजेच्या वेळेस चूक घडलेली होती आणि त्या पुजाऱ्यांनी आशीर्वाद दिले, म्हणजे तिथे शाप दिलेला होता की तुमच्या घरामध्ये कधीही संसार टिकणार नाही. आबांना मात्र वेगळीच हुरहुर लागून राहिलेली आहे. आबांना आता कळून चुकलेलं आहे की आता कला अद्वैतच्या संसारावर संक्रांत येणार की काय, याची भीती त्यांना वाटू राहिलेली आहे. आणि म्हणून आबाही ती मूर्ती पाहत आहेत. आबा म्हणत असतात की देवी आई, मला माफ कर, आमच्याकडून चूक झालेली आहे आणि त्याचबरोबर हे सगळं घडलेलं आहे, असं आबांचं बोलणं चालू झालेलं असतं. आबा बोलत असतात. त्याचबरोबर इकडे अद्वैतला मात्र प्रश्न विचारलेला असतो सरोजने आणि तिला उत्तर हवं असतं की अद्वैतने लवकरात लवकर सांगावं की त्याने निर्णय काय घेतलेला आहे. हे सगळं बोलणं तिचं चालू झालेलं असतं आणि ती त्याच पद्धतीनं बोलत असते. त्याचबरोबर इकडे आबांचा फोन येतो म्हणून अद्वैत लगेचच आबांचा फोन उचलतो आणि आबांचा फोन उचलल्यानंतर अद्वैतच्या लक्षात येतं. आबा इकडे खूप टेन्शनमध्ये असतात. आबा म्हणत असतात की काहीही झालं तरीही अद्वैत, तू मला दिलेलं वचन लक्षात ठेव, कोणताही निर्णय घेण्याआधी, अविचारी वागण्याआधी मला दिलेलं वचन लक्षात ठेव. काहीही झालं तरीही महत्त्वाचं आहे म्हणून मी तुला परत सांगायला फोन केलेला आहे, असं आबा म्हणत असतात. मला एक हुरहुर वाटून राहिलेली आहे म्हणून मी तुला परत परत त्या गोष्टीची जाणीव करून देत आहे. इकडे सरोज म्हणत असते, काय झालं अद्वैत. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, नाही काही नाही, आबांना
काहीतरी टेन्शन आलंय ना, म्हणून त्यांनी फोन केलेला होता, बाकी काही नाहीये. आबा म्हणत असता होते की काळजी कर, विचार कर, हे सगळं आबा सांगत होते असं सरोजला तो सांगत असतो. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की आबांनी जे बोलणं चालू असतं त्यामुळं अद्वैत आता जे उत्तर देणार असतो तो पुन्हा थांबलेला असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता तिथे सरोज त्याला विचारते की काय झालं, तू तर मला उत्तर देणार होता ना. तेव्हा मात्र इकडे सरोजला अद्वैत सांगत असतो की हो आई, मला थोडासा वेळ हवा आहे, मी विचार करत आहे, मी त्या बाबतीत विचार करत आहे आणि मी उत्तर नक्की देईल. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यानंतर सरोज म्हणत असते की ठीक आहे, आपण निघूया आता, मी आवरतेच आहे. तेव्हा अद्वैतही म्हणतो की हो. दोघंही आता घरी यायला निघालेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत घरी आलेला असतो, कलाही आलेली असते, कलाही किचनमध्ये काम करत असते. कलाच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात. कला म्हणत असते की काहीही झालं तरीही आईने सांगितलेलं आहे ना, एक प्रेमाचा मार्ग आहे, तो पोटातून जातो नवऱ्याच्या, त्यामुळं आपल्याला हे सगळं करणं गरजेचं आहे, असं कलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि कला त्या गोष्टींचा विचार करत असते. इकडे अद्वैत बरोबर घालवलेले प्रसंग तिला आठवत असतात. अद्वैतने तिच्यासाठी जे काय केलेलं असतं ते आठवत असतं आणि कला विचार करत असते. कला म्हणत असते की चांदेकर आणि मी, आम्ही दोघांनी मिळून किती संकट दूर केलेली आहेत, मग आता का चांदेकरच्या डोक्यात हे सगळं सुरू झालेलं आहे, कशामुळे तो असा अविचारी वागत आहे, हे सगळं कला बोलत असते. आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की काहीही झालं तरीही आता बघूया काय करता येईल. आणि ती अद्वैतकडे आलेली असते. अद्वैतसाठी थालीपीठ तिने आणलेलं असतं आणि अद्वैतला म्हणत असते की घे, गरमागरम आणलेलं आहे. आणि अद्वैतला ती थालीपीठ देत असते. परंतु अद्वैत मात्र तोऱ्यात असतो. थालीपीठ पाहिल्या पाहिल्या त्याला खूप आनंद झालेला असतो. आणि त्यासोबतच अद्वैत त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, कलाला पाहिलं की त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद निघून गेलेला असतो. कला म्हणत असते चांदेकर, हे सगळं काय चाललंय रे, आत्ता तू थालपीठ पाहिलं त्यावेळेस तुला आनंद झाला होता आणि आता लगेचच तुझं तोंड पडलेलं आहे. हा प्रश्न जेव्हा कला अद्वैतला विचारत असते तेव्हा मात्र अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की मी कुठं काय केलेलं आहे आणि मी कुठं तसं बघितलेलं आहे. तेव्हा कला म्हणत असते, अरे किती भाव खातोस रे तू, आणि मला सांग, तुला थालपीठ आवडतं हे मला माहिती आहे आणि आईने नुकतीच नवीन भाजणी केलेली होती, त्या पिठाचं ते थालपीठ आहे. तर अद्वैत म्हणत असतो की झालं का, हेच तुझं बोलणं मला आवडत नाहीये, तुझा बालिशपणा वरचेवर जरा जास्तच वाढत चाललेला आहे, असं अद्वैत सांगत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला त्याचबरोबर अद्वैत हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मग कला बाहेर जाऊन उभी राहते. कला मात्र पाहू लागते की हे सगळं काय घडतंय. आत्ता काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट ही असते की कला विचार करत असते अद्वैतच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे. आणि अद्वैत ते थालपीठ जे आहे ते खाऊन घेतो. कला मात्र बाहेरून ते सगळं पाहत असते. परंतु अद्वैतला माहिती नसतं की कलाने या गोष्टी पाहिलेल्या आहेत. अद्वैत मात्र बाजूला तोंड करून तिथे खात असतो. कला म्हणत असते, अरे बसून खा रे, निवांत खा, काहीच प्रॉब्लेम नाहीये, तू निवांतही खाऊ शकतो, असं कला अद्वैतला सांगत असते. परंतु अद्वैत मात्र पुन्हा शांत होतो. त्याला असं दाखवायचं असतं की त्याला काही ह्या गोष्टींमध्ये रस नाही. आणि मग त्याला काही हे थालपीठ खाण्यामुळे रस नाही, पण ते थालपीठ तर मात्र आवडीनं त्याने खाल्लेलं असतं. आणि कला मात्र अद्वैतच्या समोर येऊन उभी राहते आणि अद्वैत तिला म्हणत असतो की हे काय आता तुझं. तेव्हा कला म्हणत असते, नाही काही नाहीये माझं, नाही, मी तुला जे बोलत आहे, विचारत आहे त्याबद्दलच बोलत आहे, बाकी मला तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये, असं कला सांगत असते. फक्त ती म्हणत असते की जरा भाव पण कमी खात जा, कारण तुला ना असं वाटत होतं तू एकाच वेळी एक गोष्ट खातोय, पण नाही, तू तर दोन गोष्टी खात होता. तुला मी आधी खा म्हणलं तर तेव्हा तुला ते खायचं नव्हतं, त्यानंतर खूप मोठा भाव खाल्लास आणि त्यानंतर स्वतःहूनच ते आता थालपीठ तू खाल्लेलं आहे. हे सगळं कला अद्वैतला बोलत असते. अद्वैत मात्र म्हणत असतो की हो बरोबर आहे. परंतु त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत तिला म्हणत असतो की हाच तुझा बालिशपणा मला आवडत नाहीये. कला म्हणत असते की चांदेकर, मला माहिती आहे की आपण दोघं वेगळे होणार आहोत, आपल्या दोघांमधली भिन्नता, समानता किंवा तू जे नात्याचं कॅल्क्युलेशन मांडलेलं आहे त्यानुसार आपलं नातं ठरणार आहे, परंतु त्याआधी त्याला थोडासा वेळ देऊया, असं कला बोलत असते. इकडे काजल मात्र वारंवार सोहमला फोन करत असते. परंतु सोहम काही तिचा फोन उचलत नाही, कारण सोहम एकतर अनामिकासोबत असतो आणि इकडे त्याच वेळी आलेली असते ती म्हणजे संगीता. आणि संगीता आलेली असते आणि ती म्हणत असते
की अगं काजल, काय झालं नक्की? मला ना तुझ्याशी बोलायचं आहे, म्हणूनच मी इथं आलेले आहे, असं संगीता स्पष्टपणे सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे काजलचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही काजल म्हणत असते की आई, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये, तू जा. तेव्हा मात्र इकडे काजल म्हणत असते की नाही, मला ना आत्ता कळतच नाहीये की आई काय झालंय ते. तेव्हा संगीता तिला येऊन सांगू लागते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही आत्ता तू जे काय वागत आहे, तू जे काय बोलत आहे, त्याच्यामुळं त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो, असं संगीता काजलला सांगत असते. परंतु काजलला मात्र ते ऐकूनच घ्यायचं नसतं. काजलच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र माजलेलं असतं आणि तिला मात्र प्रश्न पडलेला असतो की करायचं काय. इकडे अनामिकाला फोन येतो. अनामिका आणि सोहम बोलत असतात. अनामिकाला फोन आलेला असतो आणि अनामिका फोनवर बोलत असते आणि तिकडून ती रडायला लागते. तेव्हा मात्र सोहमला प्रश्न पडतो. सोहम म्हणत असतो की काय झालं. तेव्हा अनामिकाच्या आजीला ICU मध्ये ॲडमिट केलेलं असतं आणि त्यामुळं अनामिका खूपच रडायला लागलेली असते. आणि सोहम तिला म्हणत असतो, अगं काय झालंय नक्की, नको काळजी करू. आणि मग तिने फोन ठेवते आणि अलगत येऊन सोहमला मिठी मारते. सोहम म्हणत असतो, काय होतंय अनामिका? आता अनामिका आणि सोहम रोजच भेटत आहेत. अनामिकाच्या प्रत्येक वागण्यातून स्पष्ट होत आहे की अनामिका ही सोहमच्या प्रेमात पडत चाललेली आहे. परंतु इकडे मात्र सोहमला काही त्याचं वाटत नसतं. सोहमने पण अनामिका रडत असते, तिच्या आयुष्यातला तो वाईट प्रसंग असतो आणि मग सोहम पण तिच्याकडे पाहत असतो, तिला मिठीत घेतो. आणि तेव्हा मात्र नंतर अनामिकाच्या लक्षात येतं आणि मग अनामिका सांगू लागते की हां, मला खरंच माहीत नव्हतं ना, हे अशा पद्धतीनं घडलेलं आहे, मला माहीत नव्हतं. सोहम म्हणत असतो, शांत हो आधी, काय झालंय सांग मला. तर अनामिका सांगत असते की अरे, माझ्या आजीला ICU मध्ये ॲडमिट केले, माझ्या आजीला काही झालं तर मी सहन नाही करू शकत, माझ्यासाठी माझी आजी महत्त्वाची आहे, असं सोहमला ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो, काळजी करू नको, काही नाही होणार तुझ्या आजीला, असं म्हणत सोहम तिची समजूत घालत असतो. आणि अनामिका सॉरी म्हणते आणि बाजूला जाते. तेव्हा मात्र सोहमही तिथंच उभा असतो. अनामिकाचं असं म्हणणं असतं की खरंच माफ कर, मी तुला जी आत्ता मिठी मारलेली आहे. इकडे कला आणि अद्वैत यांचं बोलणं सुरू आहे. अद्वैतला कला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अद्वैतला मात्र त्या गोष्टी समजूनच घ्यायच्या नसतात. कला म्हणत असते की हे बघ, महिन्याच्या शेवटी नात्यांचं कॅल्क्युलेशन काय होणार आहे या गोष्टीचं तू ठरवलेलं आहे, परंतु मलाही आता काहीतरी बोलायचं आहे. आणि ते म्हणजेच की आता काहीही झालं तरीही मला सांग, 1 महिन्यानंतर आपण वेगळे होणार का एकत्र राहणार हे ठरणार आहे. पण त्याआधी आपल्याला जो 1 महिना मिळत आहे तो एकमेकांना व्यवस्थित ओळखण्यात घालवूया ना. कारण नातं तर काय होणार आहे ते तुझ्या कॅल्क्युलेशननुसार ठरणारच आहे. जर नात्यामध्ये भिन्नता जास्त असेल तर नातं तुटणारच आहे आणि जर साम्यता मिळाली तर नातं टिकणार आहे. हे सगळं कला बोलत असते. आणि तेव्हा मात्र अद्वैत तिचं ऐकत असतो आणि अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरीही आता मला हिचं बोलणं पटायला लागलंय की काय. कारण अद्वैतला असं वाटत असतं की आता खरे जे बोलते ते खरं आहे. आणि अद्वैत तिथून निघालेला असतो आणि त्याचवेळी कलाला येऊन धडकतो. आणि त्याचबरोबर कला अद्वैतच्या ब्लेजरच्या म्हणजे कोटच्या बटनमध्ये कलाचं मंगळसूत्र अडकतं. अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत असतात. कला पडणारच ते, अद्वैतनं तिला सावरलेलं असतं. मग नवरा बायकोंच्या नात्यामध्ये वेगळं काय आहे. कारण कला धडपडली तर अद्वैत सावरायला येतो, अद्वैत धडपडला तर कला सावरायला येते. एवढं सगळं असं छान घडत असतं तरीही अद्वैतला असं का वाटत असतं, हा प्रश्न मात्र तसाच राहतो. इकडे संगीता मात्र काजलला म्हणत असते, काय झालंय तुझ्यात आणि सोहमरावांच्यात, काही झालंय का, त्याच्यामुळे तू अशी आहेस का, असं संगीता विचारत असते. परंतु संगीताचं मात्र बोलणं इकडे काजलला ऐकूनच घ्यायचं नसतं. काजल म्हणत असते, काय चाललंय प्रत्येक वेळेस आणि तू तेच 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 का बोलत आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये आणि मी निवांत आहे. तेव्हा मात्र संगीता म्हणत असते की मला माहिती आहे मगाशी कलीच्या बाबतीत तू बोलली असशील, पण मी मात्र विसरू शकत नाही की तुला काहीतरी झालेलं आहे, असं काहीतरी आहे की जे सोहमरावांमुळे झालेलं आहे. हे सगळं संगीता बोलत असते. तेव्हा मात्र इकडे काजल म्हणत असते की तसं काहीही घडलेलं नाही. संगीता म्हणत असते की भास्कर, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि काहीही झालं तरीही तू मात्र आता माझ्यापासून काहीही लपवायचं नाही, कारण मी आता शांत राहणार नाही, असं म्हणत स्पष्टपणे आता इकडे संगीताने चांगलाच दम दिलेला असतो. काजल म्हणत असते, अगं जाग तू, मला तुला काही सांगायचं नाहीये. आणि त्याचबरोबर इकडे एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम झालेला नाही, असं मात्र ती ओरडून संगीताला सांगत असते. इकडे मात्र सोहम अनामिका बोलत असतात. सोहम म्हणत असतो की अगं नाही काही होणार तुझ्या आजीला, असेल सगळं व्यवस्थित, थांब जरा, असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर
इकडे अनामिका म्हणत असते की सोहम, मी आत्ता तुला जी मिठी मारलेली आहे ती अलगद येऊन मारलेली नाही, तर माझ्या मनात तुझ्याविषयी काहीतरी भावना आहेत. मी तुझ्यावर खूप प्रेम करते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याच माझ्या मनातील फिलिंगबद्दल मी तुला मिठी मारलेली होती, कारण माझ्या मनात दुसरं काही नव्हतं, असंही ती स्पष्टपणे सांगत असते. आणि इकडे सोहमला मात्र धक्का बसतो आणि सोहम आता प्रेमाची कबुली देणार का? कारण नेमका त्याच वेळेस काजलचा वारंवार फोन येत असतो. का उलटं घडणार? काजलचा फोन येतोय, काजलला धडाच बसला पाहिजे म्हणून सोहम आता काजलला पुन्हा तो फोन करणार नाही. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. इकडं काजलची अवस्था मात्र खूप वाईट झालेली आहे. तिचा जीव कासावीस झालेला आहे. तिला कळत नाहीये की नक्की काय निर्णय घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर काजल मात्र इकडे चिडचिड करत असते. सोहम म्हणत असतो की नाही फोन येतोय, तेव्हा अनामिका म्हणते की एवढे फोन येत आहेत म्हणजे नक्कीच मुलगी असणार आहे. तुझ्या आयुष्यात कोणी आहे का रे सोहम, असं ती विचारत असते. तेव्हा सोहम मात्र अनामिकाकडे पाहतच राहतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अद्वैत आणि कला दोघंही बोलत असतात. अद्वैत आणि कला ते ब्लेझरमध्ये अडकलेलं बटन कला काढून देत असते आणि अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. अद्वैत ही सारवासारव न करता शांतपणे तिला मदत करत असतो आणि कला मात्र मग तिचं मंगळसूत्र काढते. त्यावेळेस ती म्हणत असते की बरं झालं तू अगदी शांत राहिला, नाहीतर वाढवलं असतं हे मंगळसूत्र. तेव्हा मात्र अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि मग कला अद्वैतकडे पाहत आहे. अद्वैत आणि कला यांच्यामध्ये जो संवाद चालू आहे त्यावेळेस कला सांगत असते, तुला आठवतंय का माझ्या आईवडिलांचं घर सोडवण्यासाठी तू मदत केली. इव्हन आई लग्नाच्या दिवशी नैनाताई धावून पळून गेलेली होती, तिलासुद्धा आपण गुंडांच्या तावडीतून शोधून आणलेलं होतं आणि तिचं लग्न लावलेलं होतं. एवढे सगळे प्रसंग आपण दोघंजण एकत्र येऊन करत आहोत, तर मग काय हरकत आहे बाकीच्या गोष्टी मॅनेज करायला, असं बोलणं चाललेलं असतं. आणि उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि आबा बोलत असतात आणि नेमका अद्वैत तिथं आलेला असतो, कारण त्याला गिझरचं जे बटन आहे, गिझरचा जो स्विच आहे तो ऑन दिसलेला असतो आणि म्हणूनच तो तिथं आलेला असतो. तेव्हा मात्र इकडे सरोज बटन ऑन करायला जाते, गिझर ऑन करत असते आणि तिला शॉर्ट सर्किट होतं आणि ती खाली कोसळते. कारण ते सगळं केलेलं असतं ते फक्त आणि फक्त या नैना आणि मूर्ख रोहिणीमुळे. त्यांनी घरातल्या माणसांचा विचारही केलेला नसतो आणि त्यांना मात्र असं वाटत असतं की आता हे सगळं जे केलेलं आहे ते आपणच केलेलं आहे असं ते वागत असतात. तर इकडे नैना आणि रोहिणीमुळे आज सरोजच्या जीवाला धोका निर्माण झालेला असतो. सरोज कोसळलेली असते, तिला त्रास होत असतो. परंतु इकडे अद्वैत त्याचबरोबर घरातील सर्वजण धावत येतात आणि सरोजला उठवतात. सरोज जेव्हा उठते तेव्हा तिला लक्षात आलेलं असतं की तिला शॉक लागलेला होता आणि शॉक लागल्यामुळं ती कोसळलेली होती. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत आणि कला यांचं बोलणं झाल्यानंतर मग अद्वैत आता आईला सांभाळत आहे, कारण सरोजला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि सरोजला तो सावरत तिला उठवून आता रूमकडे घेऊन निघाला आहे. अद्वैत आणि कलाच्या आयुष्यात एवढे वाईट प्रसंग घडत आहेत, एवढं सगळं घडत आहे, त्यातून पण कला पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करत असते. कलाला काही करून पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे असं वाटत असतं आणि म्हणूनच तिचे हे सगळे प्रयत्न चालू झालेले असतात. परंतु इकडे कलाच्या बाबतीतही खूपच गोष्टी अशा घडत आहेत की तिनं कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी निगेटिव्हच गोष्टी समोर येत आहेत. अद्वैत आणि कला हे दोघं जण आता सरोजला सावरत आहेत. कला सरोजला या सगळ्यातून कशी बाहेर काढणार आहे. नैना आणि रोहिणीने जर कलावरती आरोप केले तर आबा ते आरोप कसे खोडून काढतील हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.